खोल गई है। ये बोली मामूल ने इसकी जड़ खोल गई है और तुम तोड़ नहीं सकते क्योंकि तुम्हारे कुल्हाड़ को भाग गई है। खुद को शक्तिमान समझने वाले मेरा बाल भी बांका नहीं कर सकता। खुद को शक्तिमान समझने वाले मेरा बाल भी बांका नहीं कर सकता। तुम हाथ की बात छोड़, हाथ की बात छोड़। अरे दांत से भी मेरा तुम कुछ उखाड़ नहीं सकता। क्या मेरा ज्ञान का फाउंडेशन बहुत मजबूत है और वो हिलाने से कोई हिला नहीं सकता और उखाड़ने से कोई उखाड़ नहीं सकता। ये नीले का पहिया है, बहुत मजबूत है। ऐसा आया है और ऐसा गड़ चुका है कि अभी कोई उखाड़ने की बात अगर करता है तो वो खुद उखाड़ जाएगा, तो मैं नहीं कर सकती। वो टैलेंट है मेरे अंदर। म्हणून म्हणायचं है शिक ले तू, पढ़ ले तू, चलना है बराबर चा। उखाड़ने आज हमारा बाल, उखाड़ने आज हमारा बाल, तुझे लगेंगे महीने माझा प्रश्न आहे तुमच्यावरती। काय तो तुमची किती आहेत आता तुर्याची बहादूर किती? हे शब्द मला बोलायची गरज नव्हती वारंवार, पण तुम्ही म्हणले ना तुझं निरानिशन कधीपासून झाला, तुझं परशुराम असतात कधीपासून झाला, तर पाहतो तुमची किती अवकात आहे आता। आगे मी केशव शाह आगे आगे देखो होता है क्या? माझे माय बापू हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर पुरा बाकी आहे। पुरा पिक्चर पाहूनच जायला दाखवतो कशी राहते निराची मजा ते। शाहीर साहेब असं बोलताना विचार करा आधी, समजलं काय? घमंडाच्या गोष्टी मी अशोक काकाजी घमंडाच्या गोष्टी कोणी केली, याने केली का मी केली सांगा बरं? पहिल्या राऊंड मध्ये किती सुंदर मी गाणं बोलली। एका वेळेस म्हणते तुर्याची मी, तुला माहित आहे का मी केशव शाहीर हो, कोणासंग दुय्यम विचार करतो बरं। या गोष्टीची मला काही खंत नव्हती, पण याने शब्द कसा वापरला, निरानिशन कधीपासून झाला, तो परशुराम केव्हापासून झाला? पहिला म्हणते तुला हो असेल ना, पण एवढ्या घमंडाच्या गोष्टी काय पाहिजे ना तुला? एवढा घमंड नको म्हणा, एक लावी ना आला तर पुरी दिवसभर शायरी करून दाखवून तू असंच फलकून जाते मला पहिल्या राऊंड पासून। चार स्टेपला लागतं तरी समजत नाही का मग? हे आहे लिहिण्याची ताकद। मग फुकटच्या गोष्टी आहेत का ह्या खेळाच्या कंच्या बिना कामाना? बाकीच्या गोष्टी शिकू द्या, पण हा शब्द कशाला पाहिजे होता केव्हापासून झाले निड्याचे म्हणून? निड्याची एकाच्या पण आले भारी आहे म्हणलं। मैंने पूछी थी सवाल हंसी मजाक में उड़ा दिया, मैंने पूछी थी सवाल हंसी मजाक में उड़ा दिया, सही तो दिया नहीं झगड़ा आगे बढ़ा दिया, सही तो दिया नहीं झगड़ा आगे बढ़ा दिया। इनको लगता होगा ये छोकरी क्या करने वाली है, इनको लगता होगा ये छोकरी क्या करने वाली है। ऐसे भ्रम में मत रहना ओए केशव जी, ऐसे भ्रम में मत रहना। ये सुरमा तुम्हारे 12 बजाने वाले हैं, सुरमा तुम्हारे 12 बजाने वाले हैं, सुरमा तुम्हारे 12 बजाने वाले हैं। और रखते तो बात करते हैं, पानी छान छान के पीती है। परशुराम की बेटी और तेरे जैसे को कितने को धोती है, लगा लगा के लगाओ साबन। म्हणून माझा प्रश्न आहे तुमच्यावरती, आहे का माझा प्रश्न? जेव्हा द्रौपदीची दुःशासनाने साडी सोडली, सॉरी म्हणजे सोडली नाही, पण ते चिरहरण केलं, चिरहरण वस्त्रहरण ज्याला आपण म्हणतो सभेमध्ये, भरल्या सभेमध्ये। तर वस्त्रहरण जेव्हा केलं तर तिथे त्यांनी तिला कंसाने सॉरी कृष्णाने साडी पुरवली, कृष्णाने साडी पुरवली द्रौपदीला। जेव्हा तिचं वस्त्रहरण झालं तर ते जे साडी तिला पुरवण्यात आली साड्या, तर शाहीर साहेब पहिली साडी ही कोणत्या रंगाची होती? पहिली साडी कोणत्या रंगाची होती आणि तिला एकूण किती साड्या पुरवण्यात आल्या? पहिली साडी कोणत्या कलरची होती, त्या संख्या किती होत्या साड्याच्या, किती साड्या तिला पुरवण्यात आल्या, हे तुम्हाला तुमच्या राऊंड मध्ये सांगायचं आहे। पाहिजे तुमची बहादुरकी किती आहे। गोरखनाथ तुम्हारे मचिंद्रनाथ केशव शाहीर हो। चारों ओर आपका नाम बड़े शान से फैला है, चारों ओर आपका नाम बड़े शान से फैला है, और शायरी में माहिर ऐसे गुणवान से पाला पड़ा है, शायरी में माहिर ऐसे गुणवान से पाला पड़ा है। सामना हो जाए दमदार ऐसे देखने वालों की जो
देना बराबर। बराबर। शायर साहब मेरे सवाल का जवाब देना बराबर। ये हर एक किसी की ख्वाहिश है, हर एक किसी की ख्वाहिश है। पाय तो तुमची किती आहेत अंकल आता? बिल्कुल लगी लगी अभी से हम भी झुकते नहीं, पहिला बोलो ना झुकाती है मगर झुकती नाही साला. मग थोडं मला घाम मग दाखवतो मग म्हणून काय म्हणायचं आहे कायचे बाल ज्ञानाचे असं. हा त्याच्यात भलते त्याशिवाय काही म्हणत नाही पहिलं आता येता बरोबर पाहिजे काय घेते तुझ्या कशी काढते त्यासाठी काय सांगणार काटोडे दाखवून नाही ना, तोड बांधून नाही इथं. उपर म्हणतेस तर हा? एवढं स्वातंत्र्य आहे हो, तुझं मग काही बोलायचं बाप. आणि आमचे का कोणा परमिशन दिला असं एवढं बोलायचं बरं दिले असेल तर माझ्या हात माग आहेत का मग आव ना तुम्हाला त्यांनी समजते बोलायला मी का तोंड झाकून आली का इथं मी शाळी करायला आले ना आणि उखाण्याचा मारा बाप चल उखाण. महिने उखाण्याचा मारा बाप उखाणे आज हमारा बाप तुझे लगेंगे महीने साथ आजा मारा बाप
कशी करायची असते नवस काकाजी कशी तुमच्या म्हणजे आमच्या अशोक काकाजी तुमच्या म्हणजे मी मोठी नाही तुमच्या अर्ध्या म्हणजे मी नातनीची बरोबर आहे तुमची मी तुमच्या नातनीची व्हायची आहे पण शायरी कशी असायला पाहिजे आत्मप्रचिती गुरुप्रचिती सिद्धांत काकाजी बरोबर आहे आपण आता शास्त्र प्रचिती गेलो पण आत्मप्रचिती पण गायला पाहिजे की नाही पाहिजे हा शायरी पहिल्या राऊंड मध्ये आले म्हणजे तुले गाव का कोणती शायरी कर म्हणजे बंद कर आपला गाणं बजाना पहिलं गाणं अरे दुसरं परत ठीक आहे मग दुसरं गाणं तरी अनुभवाचं दुसरं पुराण शास्त्र तरी दुसऱ्या गाण्यात म्हणते तुला घाम फोडतो म्हणते घाम हा पाखंडीवर सीता सीता तुला घाम पाखंडी फोडल्याशिवाय मजा नाही आहे म्हणते गरम करतो का तू का गरम करशील का मी स्वतःच गरम राहतो शायरी मध्ये मी गरम राहतो म्हणून तुम्हाला लोकांना मजा येते लोक कार्यक्रम घेतात बिना गरम करायला कार्यक्रम घेतात का नाही 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 ना गरम करतो म्हणते गरम तू गरम करशील मी गरम होईल सिद्धी पाखंडी सिद्धी पाखंडी आता पा ही झाली शास्त्र प्रचिती माझे माय बाप हो आता मी एक आत्मप्रचिती गाणं तुमच्या समोर सादर करते आहे आणि शाळेत त्या ते गाणं सोडवायचं आहे ऐका हो तेजस्वी तो चमचमनारा तेजस्वी तो